जय गणेश मित्र मंडळ नेतिवलीचा राजा आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने नेतिवली विभागामध्ये भव्य आरोग्य शिबिर व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप शिबिराचं आयोजन शिवसेना कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आलं। तसेच या शिबिरात ब्लड प्रेशर तपासणी, कॅन्सर तपासणी, हृदयरोग तपासणी, हाडांचे विकार, जनरल तपासणी, कान तपासणी, शुगर, पोट विकार, ECG, लहान मुलांचे आजार, मधुमेह, किडनी स्टोन, डोळे तपासणी, एंजिओग्राफी आदींवर मोफत चाचण्या करण्यात आल्या। यावेळी नेतिवली विभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला, तर मोफत डोळे तपासणी करून 400हून अधिक लोकांच्या डोळे तपासण्या करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले। शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राम हरी राऊत यांची या शिबिराला प्रमुख उपस्थिती लाभली। त्यांनी जय गणेश मित्र मंडळाला उपक्रमाबद्दल शुभेच्छा देखील दिल्या। प्रत्येक वर्षी मंडळाच्या वतीने समाजामध्ये समाजकार्य करण्यात येतं। असे अनेक प्रकारचे शिबिर, रक्तदान शिबिर, गोरगरिबांना मदत करणे अशा प्रकारचे मंडळाचे काम नेहमीच चालू असते। या शिबिराला यशस्वी करण्यासाठी संस्थापक संतोष केने, अध्यक्ष कृष्णा पाटील, उपाध्यक्ष शंकर करपले, सचिव संजय म्हात्रे, सहसचिव गणेश चव्हाण, खजिनदार सुनील केने, खजिनदार आयरे, अनंत शिंदे, नितीन बनसोडे, तृप्तीनाथ पाठक, नरेश रोडे, रवी नायर, जितेंद्र करिया आदी मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी शिबिराला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। आलेल्या सर्व नागरिकांच्या मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले। जय गणेश मित्र मंडळ आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या संयुक्त विद्यमानाने आज कल्याण येथे आरोग्य शिबिर आयोजित केलं। या प्रसंगी या मंडळाचे सर्व कैलास आणि याच पद्धतीने आमच्या महाराष्ट्र राज्य प्रमुख वैद्यकीय मदत कक्षाचे राम सर, त्याप्रमाणे चंद्रसेन सोनवणे शहर कक्ष प्रमुख व इतर पदाधिकारी या आरोग्य शिबिरास उपस्थित राहिले। या आरोग्य शिबिरामध्ये अनेक प्रकारच्या फॅकल्टीमध्ये रुग्णांना लाभ उचलण्याचा फायदा मिळाला। आर्थो असो, पेडियाट्रिक असो, गायनॅक असो, जनरल सर्जरी असो, त्याच पद्धतीने ऑप्थलमध्ये चष्मे मोफत वाटून त्यांचे ऑप्थल्मिक जे पण प्रॉब्लेम असतील चेक करून लोकांनी याचा लाभ उठवला। आतापर्यंत जवळपास 350 ते 400 रुग्णांनी याचा फायदा घेतला। असाच उपक्रम आता पुढेही चालू राहू द्या असं मी मंडळाच्या सर्व कैलास सरांना यांना विनंती करेन आणि मी माझ्याकडनं त्यांना शुभेच्छा देतो। गेल्या 12-13 वर्षापासून आम्ही रुग्णवाहिका ही पूर्णपणे मोफत ठेवलेली आहे। प्रत्येक वर्षी नवीन उपक्रम घेऊन मंडळ सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी मदत घेऊन आम्ही येत असतो। यावर्षी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सहकार्याने आपण महाआरोग्य शिबिराचं इथं आयोजन केलंय आणि उत्तम प्रतिसाद या वस्तीमध्ये आपल्याला मिळतोय। आमची अशी इच्छा आहे की प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी उपक्रम घेऊन लोकांच्या समोर येत राहो आणि चांगला प्रतिसाद दिला आणि सर्व आपल्या वैद्यकीय कक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आपल्या इथे उपस्थित झाले, त्यांचं पण राम सर आणि सर्व त्यांचे पदाधिकारी सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्यांनी आम्हाला चांगली मोलाची साथ दिली आणि उद्या रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय। तर मी सर्वांना आवाहन करेल की जास्तीत जास्त रक्तदान आपण इथे करावं आणि जो रक्ताचा तुटवडा आहे आपल्या राज्यात तो भरून काढावा ही सर्वांना विनंती करतो आणि सगळ्यांना सुख शांती आरोग्य लाभो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष प्रमुख श्रीयुत मंगेश चिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मुंबई परिसरात असेल, पुणे परिसरात असेल, एकूणच राज्यभर आपण गणेश मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिरांचं आयोजन आपण करत आहोत। तर आज कल्याण या ठिकाणी नेतवलीमध्ये जय गणेश मित्र मंडळ आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने एक मोठा आरोग्य कॅम्पचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे।
या कॅम्पमध्ये आपण जर बघितलं असेल की या ठिकाणी मंडळाचे सर्व पदाधिकारी सकाळपासून खूप मेहनत घेत आहेत. आतापर्यंत जवळपास 300-350 पेशंट या आरोग्य शिबिरामार्फत तपासणी झालेली आहे. मोफत चष्मे वाटप आहे, मोफत औषधे वाटप आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ओपीडी आहेत, स्त्रीरोग आहे, बालरोग आहे, ऑर्थो आहे आणि छान प्रकारचं नियोजन आहे. आज भेट दिल्यानंतर मला लक्षात आलं की प्रत्येक मंडळामध्ये हा एक आदर्शरूपी यांनी हा उपक्रम राबवलेला आहे. मंडळाला गेली 37 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि दरवर्षी यांच्याकडून काही ना काही उपक्रम चालू असतात. तर आपल्या मंडळाला या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि असंच समाजकार्य आपल्याकडून घडो अशा सदिच्छा देतो.